मराठी माणसाने राजकारणाच्या नादाने मराठी माणसाने दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या. राजकारणाच्या नादाने मराठी माणसाने दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या आणि बापदाद्यांनी कमावून ठेवलेल्या जमिनी विकून खाल्ल्या. काहींना नाद बाई बाटलीचा 3 पिढ्या पुरला. कुणी भाजपात, कुणी शिवसेनेत, कुणी राष्ट्रवादीत, कुणी काँग्रेसमध्ये. तर कुणी काँग्रेसमध्ये. यातच मराठी माणूस वैचारिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीने मागे सरला. खेकड्याच्या वृत्तीने समाजाचा सर्वांगीण विकासही खुंटला.